शेतकऱ्यांसाठी 15 जुलै आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। अफगाणिस्तानातून कांदा आणून राज्यातील शेतकऱ्यांची चेष्टा। खासदार राऊत यांची सरकारवर टीका। श्रीगोंद्यात 40 वर्ष आमदारकी, मंत्रिपद असूनही प्रश्न सुटत नाही हे दुर्दैव। मुंबईत पुन्हा पावसाची बॅटिंग। आजही राज्यातील काही ठिकाणी रेड अलर्ट। मुंबई, पुणे, ठाण्यातही मुसळधार पाऊस। छगन भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप। म्हणाले पाठीमागून सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरून महाराष्ट्र पेटवायचा, हे उद्योग सुरायचे सुरू। योजना महाराष्ट्राची, मात्र मोबाईल नेटवर्क गुजरातचे। लाडकी बहीणचे फॉर्म भरण्यासाठी टेकडीवर कसरत। जनावरांची वाहतूक करणारा बोलेरो पिकअप पकडला। हिंगोली पोलिसांची कामगिरी, 8 जनावरांची केली सुटका। संत मुक्ताईची पालखी पंढरपुरात दाखल। पादुकांना चंद्रभागा स्नान घालताना वरुणराजाची ही हजेरी। शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजितदादा अडचणीत, क्लीन चिटला आव्हान। सरकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून याचिका दाखल। 8 आमदारांची काँग्रेसमधून होणार हकालपट्टी। विधान परिषद निवडणुकीत पक्षप्रवेश पाळला नाही, 19 जुलैला होणार मोठा निर्णय। आता LPHच्या शेतकरी लाभार्थ्यांना दरमहा 1700 रुपये मिळणार। 3 महिन्यात 1.65 कोटी वितरित। एक गट एकच पीक, तरीही एकाला 8 तर दुसऱ्याला 40,000 रुपये। शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाणी। आता घरकुल पूर्ण न केल्यास शासन पैसे वसूल करणार। मोदी आवास योजनेअंतर्गत 1162 घरकुलांना मंजुरी। 1111 जणांनी बांधले घरं। कृषी अधिकाऱ्यांची कसोटी, 15 जुलै अंतिम मुदत। लोणावळ्यात 24 तासात 216 मिमी पाऊस। रत्नागिरीमधील शाळांना आज सुट्टी जाहीर। रब्बी खरीप हंगामातील बाधितांना दिलासा। अजूनही 2 लाख शेतकरी वेटिंगवर। जिल्ह्यातील 77,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 51 कोटी रुपये जमा। शेतकरी अहवाल देईल, बाजारात आवक वाढल्याचा परिणाम। मिरचीच्या भावात 8 दिवसात क्विंटल मागे झाली 3,000 रुपयांची घसरण।